हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 5. गुरून् हत्वानि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भिक्षंपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. गुरुन् ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरुजन अहत्वा हत्या न करता ही निश्चितच महानुभवान महात्म्यांना श्रेयः श्रेयस्कर भोक्तुम जीवनाचा उपभोग घेणे भैक्षम भिक्षा मागून अपि जरी इह या जीवनामध्ये लोके या जगात हत्वा हत्या करून अर्थ प्राप्ती कामान इच्छेने तू पण गुरुन ज्येष्ठ व्यक्तींची इह या जगतात एव निश्चितपणे भुंजीय भोगावेच लागेल भोगान भोग्य वस्तू रुधिर रक्ताने प्रदिग्धान माखलेले रंजित. महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. त्यांची हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. तात्पर्य: धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंद्यकर्म करण्यात गुंतला आहे आणि विवेकशून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच आक्षेप नाही. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. वास्तविकपणे केवळ आर्थिक सहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते. या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती. पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की ते सर्वजण आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या भोगांचा भोग घेण्यासारखेच आहे. हरे कृष्ण.